आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असं अविभाज्य घटक आणि एक मोठं नाव की त्यांच्या फळीतील त्यांच्या वयाचा नेता अजून महाराष्ट्राच्या राजकारणात भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा नाही. नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु हे शरद पवार आहेत असं हे मोदी स्वतः खुद्द बोललेले आहेत की मी शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणामध्ये आलो. म्हणजे एवढे असं मोठं नाव राजकारणामधील म्हणजेच शरदचंद्र पवार साहेब म्हणजे पवार साहेब. आता हे पवार साहेब जे आहेत मला इथं पवार म्हणायचं होतं पण तोंडातनं आपोआप फवार आलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं क्षमस्व. आता हेच पवार साहेब या पवार साहेबाची जी करिअर अकादमी आहे शरद पवारांची करिअर अकादमी या अकॅडमीमध्ये सगळ्याचं राजकीय करिअर हे बनवलं जातं. आता सर्वांना माहिती आहे की अकॅडमी कोणती असते. आता करिअर अकॅडमी असते बघा, पोलीस अकॅडमी, फॉरेस्ट अकॅडमी, मिलिटरी अकॅडमी अशीच हे करिअर अकॅडमी आहे. आणि ह्या करिअर अकॅडमीमध्ये बघा तुम्ही कुठल्याही जे अकॅडमी असते त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रवेश करायचा असतो त्यावेळेस तुमची छाती उंची तुमचे सगळे शारीरिक मोजमाप बघून तुम्हाला तिथं प्रवेश मिळतो. कारण काय आता यांची सगळी काय यांचं ओके आहे. यांचा बायोडाटा हे आपल्या अकॅडमीसाठी हा अतिशय महत्वाचा आहे म्हणून तो बायोडाटा आपण त्या अकॅडमीमध्ये जाऊन जमा करतो. असाच पवार साहेबांच्या अकॅडमीतील सर्वांचा जो बायोडाटा आहे तो बायोडाटा हा पवार साहेबांकडे सुरक्षित आहे. बघा मित्रांनो आपण त्या विषयावर आपल्याला बोलायचं की हे सगळं पवारांच्या अकॅडमीतील विद्यार्थी आहेत. सर्वांचा बायोडाटा हा पवाराकडेच आहे पण तो बायोडाटा कधी कुणाचा गळ्यावर येऊन बसेल काही सांगता येत नाही. आता मी असं का बोलतोय कारण जे सध्या महाराष्ट्राची अवस्था चालू आहे मित्रांनो, जी प्रकरण बीडमध्ये चालू आहेत, बीडमध्ये आज अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी दिवसा सुद्धा माणूस हा सेफ नाही. एका सरपंचाची जर हत्या फक्त तुम्ही खंडणी का मागताय, खंडणीला विरोध केल्यामुळे होते तर ह्या भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधील बीडमध्ये ही जी तिथली अवस्था आहे ती अतिशय बिकट मानावी लागेल. कारण वाईट काम करायला तर पुढे कोणी येत असेल तर करू नको म्हणून त्याला अडवत असेल तर त्या लोकांची इथं हत्या होते. आणि जे काही हे हत्येमध्ये जे धागेदोरे जे पुढे येतात आणि एकूण जे प्रकरण सगळे पुढे येतात त्यामध्ये सगळ्याची अकॅडमी एकच आहे. ती अकॅडमी म्हणजे पवार साहेबांची करिअर अकॅडमी, करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी. आता शरद पवार साहेबांच्या अकॅडमीमध्ये धनंजय मुंडे नावाच्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा 2013च्या आसपास झाला होता. कारण त्यांची अकॅडमी त्यांना प्रवेश दिला. प्रवेश का दिला हे त्यावेळेस पवारांना काय वाटलं होतं, कारण हिऱ्याची पारख हा रत्न पारखी करतो म्हणतात, अशी मुंडेंची पारख त्यांना झाली असावी. त्यांनी त्यांचं घर फोडून त्यांना सोबत घेतलं. मग आता नेमकं या अकॅडमीचे संचालक जे आहेत, या अकॅडमीतील जे विद्यार्थी होते सुरेश धस, धनंजय मुंडे, त्यानंतर क्षीरसागर असतील, बब्रुवान सोनवणे असतील, भजन सोनवणे असतील, हे जे काही बीडमध्ये आता ते वातावरण चालू आहे ह्या सगळे विरोधामधलेही आणि सोबतचेही सगळेही एकमेकाचे अकॅडमीचे बंधू आहेत, सहकारी आहेत. त्यामध्ये काहीही वागवून आहे कारण एकाच फॅक्टरीमध्ये हा माल निघालाय आणि हे सगळे पासिंग आउट त्याच करिअर अकॅडमी झालेले आहेत. आता शरद पवारांच्या अकॅडमीमध्ये धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडेला कुठून कसं कसं वाचवलं, कसं कसं बाहेर काढलं, कुठले कुठले असे प्रकरण होते जर ते मी सांगत बसेन तर धनंजय मुंडेला रस्त्यावरती फिरणं अवघड होईल म्हणणारे संचालक काका. म्हणजे काकानं अशा कुठल्या कुठल्या प्रकरणातून धनंजय मुंडेंना बाहेर काढलंय. असे कुठले कुठले प्रकरण होते की ते प्रकरण बाहेर काढले असते तर धनंजय मुंडे रस्त्यावर सुद्धा फिरू शकले नसते. आणि ते सगळं मी दाबून ठेवलंय म्हणणारे संचालक. म्हणजे जे आता काही बीडचं वातावरण चालू आहे, जी काय परिस्थिती बीडची आली आहे
कुठंतरी ह्या गोष्टीला रेस्पॉन्सिबल ही ही पवार साहेबांची करिअर अकादमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यावेळेस जर ह्या गोष्टी खपवून घेतल्या नसत्या तर आज इथपर्यंत दबंगगिरी ही बीडमध्ये झालं नसते. आता धस ही त्याच अकॅडमीचे आहेत आणि सोनवणे त्याच अकॅडमीचे आहेत आणि त्यानंतर संदीप भैया क्षीरसागर हे त्याच अकॅडमीचे आहेत. फक्त असं झाले ते अकॅडमी पहिलं एकत्र होती ते आता वेगवेगळे झालेले. पण एकूणच हे सगळे काही आहेत हे सगळ्यांचे पाळमुळं जे काही असतंय ते एका अकॅडमी मधलं आहे. बघा शिक्षण संस्था तर एक असेल तर सर्वांना त्यांची जी विचारसरणी आहे त्याच प्रकारचे होते. आता प्रथमतः धनंजय मुंडेंचे सहकारी किंवा जवळचे ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नव्हतं ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड आता जेरबंद आहेत खंडणीच्या आणि मर्डरच्या गुन्ह्यामध्ये. त्यासोबतचे वाल्मिक कराडांचे अजून काही सहकारी कार्यकर्ते तेही त्यामध्ये आढळत. कारण त्यांच्या करिअर अकॅडमीमध्ये त्यांनी असं मोठं कांड करून ठेवले ते कांड बघून महाराष्ट्र पूर्ण हादरला होता. ना भूतो ना भविष्यती पाठीमागे घटना घडल्या होत्या पण भविष्यामध्ये असं घडणारच नाही अशी भयानक हत्या त्या ठिकाणी झालेली आहे बीडमध्ये. आणि त्यामध्ये सगळी काही हे मुंडेंचे सहकारी होते. त्यांना अटक झाली आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. ज्या वेळेस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागतो नैतिकतेवरती, आता यामध्ये यांच्याकडे नैतिकता कुठं उरली आहे हा एक मोठा प्रश्न पडलाय. पण तुम्ही हा प्रश्न थोडा बाजूला काढून ठेवा. पण त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी कारण काही सांगतो पण त्यांनी राजीनामा दिला तर लोकांनी भाग पाडलंय. मग ते भाग पाडणारे कोण आहेत? भाग पाडणारे ही त्याच अकॅडमीचे आहेत. पण अकॅडमीत ते आहे पण त्यांनी क्षेत्र दुसरं निवडलं. ते भाजप सोबत कुणी आहेत कुणी शरद पवारांसोबत अजून आहेत. मग ह्या सगळ्यांनीच आपल्या गुरुबंधूचं म्हणजे आपल्याच बंधूचं किंवा आपल्या सहकार्याचा गेम वाजवलाय. आणि आता आपला याने गेम वाजवला तुमचाही गेम वाजवतो. म्हणून ज्या वेळेस राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे साहेब जे आहेत धनंजय मुंडे साहेब आता यांचे कांड बाहेर पडत आहे. आता नंतर सगळ्यात मोठा जो व्यक्ती होता या सगळ्या गोष्टीमधला की ज्याने ही प्रकरण लावून धरलं सुरेश धस. मग ह्यामध्ये सुरेश धसांचा जवळचा कार्यकर्ता खोक्याबाई ह्या खोक्याबाईला सुद्धा त्यांनी समोर आणलं आणि 1-2 वर्ष पाठीमागचे व्हिडिओज काढून त्यावेळेचे प्रकरण बाहेर काढून त्यांना जेरबंद केला. आणि त्यामध्ये एक बातमी चालली गेली ती अशी बातमी की वाल्मिक कराडाहूनही मोठे असे हे गुन्हेगार आहेत. ते खोक्या ते खिडकर. आता खिडकर कोण? ज्या ह्या टोळीनं त्या तरुणाला सरपंचाला म्हणजे देशमुख साहेबांना त्यांनी मारलं हालहाल करून. मग त्यांच्या भावाचा साडू खिंडकर त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. काय? फक्त मागच्या गोष्टी पुढे आणल्या. याचे पाळामुळं यांचे मूळ काय त्या गोष्टी काहीच न बघता फक्त द्वेषापोटी म्हणा किंवा राजकारणापोटी असेल. आता आपल्या यांच्यामुळं आपण अडकलोय आता यांना अडकवायचं. आणि त्यामध्ये एक गोष्ट समोर आली ते म्हणजे हे दोघं जे आहेत हे वाल्मिक कराडापेक्षा भयानक आहेत. वाल्मिक कराड काहीच नाही हे खूप डेंजर आहेत. बघा यांचे जर घरचे जर तुम्ही तोंड बघितलात ना ते खोक्या बसलेल्या घरचे अहो त्यांचा समाज हा पारदी. त्यांचं घरच्या लोकांनी बोलता येत ना कॅमेऱ्या पुढे घेऊन. त्यांचं तुम्ही ज्या घरची अवस्था बघितली आहे तुमचं डोकं सुन्न होईल. हा ठीक आहे तो आरोपी असेल हो तो गोष्ट नाही पण ते घरचे माणसं बघा. हा नेमकं ते एक छोटर मोटर आरोपी आहे पण त्याला असं भासवलंय की फक्त का बरं की सगळ्याचं फोकस हा इकडे आला पाहिजे. आणि जे इकडला फोकस आहे तो फोकस पूर्णपणे नाहीसा व्हावा आणि फोकस हा इकडे डायव्हर्ट व्हावा. याच्या माध्यमातून लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा खोक्याबद्दल किंवा धसाबद्दल. हे असं षडयंत्र होतं. पण जे काय हे षडयंत्र काही असू द्या पण या ठिकाणी कुणी कुणाला कमी नाही. कारण सगळ्यांचं शिक्षण तेच आहे आणि सगळ्यांचे गुरुही तेच आहेत आणि सगळ्यांचे हे अकॅडमिक क्लास एकच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एक असल्यामुळं आणि आता ह्या ठिकाणी ह्या 5-6 लोकांचे जे अकॅडमी आहे त्या अकॅडमीकडं त्या संचालकाकडं
यांचे सगळे बायोडाटे हे आहेतच, असणारच आहे. कारण एकाविषयी जर पवार साहेब बोलून दाखवलेत, पण त्यानंतर जे बाकीचे आहेत यांचेही त्या ठिकाणी बायोडाटे असणारच, एवढं मात्र या ठिकाणी खरं आहे. मग आता हे शरद पवार साहेब यांचे बायोडाटे, यांचे कांड कधी बाहेर काढतील? आता पुढे नेमकं काय होईल हा एक मोठा प्रश्न पडला असेल. आता पवार साहेब ह्या गोष्टी फेस कसे करतील? ज्यावेळेस पवारांच्या नाकापर्यंत गोष्टी येतील त्यावेळेस ते सगळे काही भांड फोडणार, आणि जे काही हे सगळ्या गोष्टी चालल्यात, सगळ्या अकॅडमीमध्ये नाराज लोक मुंडेवरती आहेत. सध्या मुंडेंचं कांड करणं चालू आहे. त्यामुळे हे सगळे अकॅडमीतील आजी माजी विद्यार्थी संचालक ही हात देऊन यांच्या पाठीमागे आहेत, एवढं मात्र या ठिकाणी आपण नक्की सांगता येईल. पण हे नेमकं पवार साहेबांच्या करिअर अकॅडमी मधील जे काही बाहेर चालू आहे, पण या सर्वांची अकॅडमी एकच आहे. मग जर या अकॅडमी मध्ये असं होत असेल तर ही अकॅडमी धोक्याची आहे. ही अकॅडमी बंद व्हायला पाहिजे. कारण यातून माजी विद्यार्थी गेले, आता नवीन बॅच भरती होईल आणि त्या नवीन बॅचला हे प्रशिक्षण असलंच मिळेल याची भीती आता उद्भवते. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच नोंदवा बरं. आणि सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला परिवार हा मोठा व्हावा आणि त्याबरोबरच आपल्या विचारांशी, आपल्या मतांशी अजून अनेक असे लोक जोडावेत. ज्याप्रमाणे काकाची अकॅडमी होती अशीच आपली अकॅडमी ही चांगल्या विचाराची, चांगल्या सहवासाची आणि चांगल्या आचरणाची असावी, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळं आमच्या सोबत जोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा. ज्यावेळेस आपण अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर करू त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. आणि खाली कमेंट करून एक चांगलं तुम्ही काम करू शकता. कमेंट करा आणि चॅनलला व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. राम राम. वंदे मातरम. जय शिवराय. जय भीम.